लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून संशय निर्माण झालाय. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी दिली असताना 11 दिवसानंतर सुधारित आकडेवारी देण्यात आल्याने त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला असून हाच मुद्दा घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 ला मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान झाले. या दोन्ही टप्प्यात सरासरी 60% मतदान झाले होते. या दोन्ही टप्प्यांची अंतिम आकडेवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी देण्यात आली होती. मात्र 30 एप्रिल 2024 रोजी निवडणूक आयोगाने दोन्ही टप्प्यात सरासरी 66% मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी दिली. त्यात थेट 6% तफावत होती. त्यातही काही मतदारसंघात तर हीच तफावत 10 ते 12% आढळली. त्याबाबत काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी तक्रार करून निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवलाय. मतांची टक्केवारी वाढणे ही संशयास्पद बाब आहे. मतदान झाल्यावर आकडा येण्यासाठी थोडा वेळ लागतो हे आम्हाला माहित आहे. 1-1.5% मते इकडे तिकडे येऊ शकतात, पण थेट 10 ते 12% मतांची आकडेवारी वाढल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होतो. त्यामुळे मतांच्या टक्केवारीचा हा घोटाळा आहे. त्याबाबत इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.